महत्त्वाची बातमी, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरण आणि या प्रकरणी जनहित याचिकेवर हायकोर्टात सुनावणी आहे। 1800 झाडं तोडण्यास मज्जाव करण्याची मागणी आहे। साधुग्राम उभारणी करता पर्यायी जागा शोधण्याचे आदेश देण्याची मागणी आता केली जाते। मी याचिका दाखल केली होती आणि त्याची सुनवाई आज आहे। सुनवाई दरम्यान जे काही महत्त्वाचे कागदपत्र व पुरावे हे सादर करणार आहोत व लवकरच महाराष्ट्र शासन व नाशिक महानगरपालिका यांनाही निर्देश देण्याचा प्रयत्न करू की त्यांनी हे झाडं न तोडू। आणि आणखी एक इसम आहेत नाशिकमधनं ज्यांनी जनहित याचिका दाखल केली होती आणि त्यांची सुनाई आज आहे व आमचा आज कोर्टाकडनं हीच मागणी आहे की महाराष्ट्र शासन व नाशिक महानगरपालिका यांना निर्देश द्यावा की यांनी हे झाडांना हात लावू नये व माईस हब प्रकल्प हा पूर्णपणे रद्द करण्यात यावा। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नाशिकला आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, आज या सगळ्या संदर्भात जनहित याचिकेवर सुनावणी आहे। साधारणतः 10:30च्या दरम्यान या सुनावणीला सुरुवात होईल, काय वातावरण आहे? अगदी खरं आहे लागवी। खरं तर दोन वेगवेगळ्या याचिका ज्या आहेत त्या उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहे। एक मधुकर जगताप यांच्याकडनं, तर दुसरी याचिका जी आहे ती मनसेचे नितीन पंडित यांच्याकडनं दाखल करण्यात आलेली आहे। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड होऊ नये, 1800 झाडांवर कुऱ्हाड चालवू नये यासाठी ही जनहित याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। याच्यावर उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। एकूणच आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा हा अत्यंत गाजलेला विषय होता। अभिनेता सयाजी शिंदे यांनी देखील नाशिकमध्ये येत खरं तर या सगळ्या गोष्टीला विरोध केलेला होता आणि पर्यावरण प्रेमी यांनी देखील या वृक्षतोडीला विरोध केलेला होता। आणि या सगळ्या संदर्भात जर आपण बघितलं असेल तर हरित लवाने देखील याला स्थगिती देण्यात आलेली, जोपर्यंत याच्यावर काही कायदेशीर आणि महानगरपालिकेकडनं कुठलं स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत एकाही वृक्षाला हात लावू नये असं हरित लवादाकडनं सांगण्यात आलेलं आहे। तर आज या दोन वेगवेगळ्या याचिका ज्या आहेत त्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आहे, त्यामुळे आजची सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे। एकूणच आजच्या सुनावणीमध्ये या 1800 झाडांवर कुऱ्हाड चालवू नये आणि ही प्रस्तावित जी वृक्षतोड आहे ती थांबावी आणि साधुग्रामसाठी दुसरी काही व्यवस्था करता येते का नाही या संदर्भातलं जे स्पष्टीकरण आहे ते न्यायालयात खरं तर या याचिकेद्वारे मांडण्यात येणार आहे। मात्र यामध्ये महानगरपालिकेकडनं काही स्पष्टीकरण देण्यात येतं का, ते कशा पद्धतीने बाजू मांडता हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यामुळे उच्च न्यायालयात आज कशा पद्धतीने सुनावणी होते आणि तपोवनातील वृक्षतोडीवर काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।